नमस्कार मित्रांनो. आता आपण बघतोय की पेस्टिसाइड्सचा म्हणजे रासायनिक कीटकनाशकांचा वाढता वापर हा कुठेतरी जाऊन माणसाला सुद्धा डेंजरस ठरतोय, धोकादायक ठरतोय. मग ह्यावर एक पर्यायी मार्ग म्हणून किंवा जेव्हा पेस्टिसाइड्स यायच्या आधी रासायनिक पेस्टिसाइड यायच्या आधी आपल्या लोक कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तरी कीड नियंत्रण किंवा आळ्यांचा प्रादुर्भाव जो होतो त्याला कंट्रोल करतच होते. मग त्यातलाच एखादा प्रकार आपण म्हणू शकतो किंवा ते वापरण्यात येणारं लिक्विड आज आपण बघणार आहोत. मग एकदम असं स्वस्त दरात एकदम घरगुती पद्धतीने आपण बनवू शकतो. मग ते आज आपण बघूयात. आपल्या ह्या नॅचरल पेस्टिसाइडसाठी, नैसर्गिक कीटनाशकासाठी एकदम किरकोळ साहित्य, आपलं घरगुती अवेलेबल होणारं साहित्य लागतं आपल्याला. ते म्हणजे आपल्याला मिरच्या लागतात. जेवढ्या तिखट मिरच्या असतील तेवढं बेटर आहे. हे काय आहे ते सांगतो मी, पण त्याआधी साहित्य ऐकून घ्या. लसूण लागतो आपल्याला आणि तंबाखू लागतो. त्यासोबत आपल्याला हिंग लागतं थोडंसं. आणि काय वस्त्र काय करायला तुमच्याकडे काय असेल तर, नाहीतर अशी कहाणी चालून जाईल. हे सर्व ज्या गोष्टी आहेत, आता हे मिरच्या आहेत. साधारण 100 ग्रॅम मिरची अर्धा लिटर पाण्यामध्ये काल रात्री चेचून बारीक करून, खलबत्ता असेल तर बेटर आहे, मिक्सरचा ऑप्शन आहेच, खलबत्त्यात बेटर आहे. मिरची बारीक करून एक रात्र भिजत ठेवणे. तसेच 100 ग्रॅम लसूण बारीक करून एक रात्रभर भिजत ठेवणे. तंबाखू देखील एक रात्र बारीक भिजत ठेवायचं आहे आपल्याला. त्यासोबत हिंग आहे, त्याचा पण वापर सांगतो. लसूण आणि तंबाखू याचं ओव्हरऑल जे मिक्सर आहे त्याला लमित आपण म्हणू शकतो. लमित म्हणजे ह्या औषधाला आपण लमित असं नाव देऊ शकतो. त्याच्या भिजत ठेवलेलं, रात्रभर भिजत ठेवलेलं मिश्रण आहे ते आपण असं एका बॉटलमध्ये वस्त्रगाळ करून काढून घ्यायचं आहे. घ्यायचं आहे आपल्याला. ह्यामध्ये आपल्याला हिंग पावडर वापरायची आहे. त्याची क्वांटिटी साधारण एक 10 ग्रॅमच्या आसपास असेल तर चालते. हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्यायचे. आपलं नॅचरल पेस्टिसाइड तयार झालेलं आहे. हे जसे मार्केटमध्ये औषधं असतात ज्यांना एक्सपायरी डेट असते, तशी ह्याला सुद्धा एक्सपायरी डेट आहे. साधारण 6 महिन्यापर्यंत हे आपण औषध वापरू शकतो. ह्याची क्वांटिटी आहे साधारण 15 लिटरच्या पंपाला 150 ml. जर तुम्ही हायली कॉन्सन्ट्रेटेड केलं असेल, कमी पाण्यामध्ये सेम क्वांटिटी भिजवून ठेवली असेल, तर त्याची ह्या आपल्या लिक्विडची क्वांटिटी तुम्ही 100 ml पर्यंत एका पंपाला वापरू शकताय. हे 6 महिने आपल्याला चालते. ह्याच्या थ्रू आपण फिजिकल जे डिफेक्ट्स येतात, रस शोषणारे किडे किंवा फळांना पोखरणाऱ्या आळ्या, पानं खाणाऱ्या आळ्या, त्या पद्धतीत अजून काही छोटे कृमी असतील किंवा कीटक असतील, त्या सर्वांचं नियंत्रण, सर्वांचं कंट्रोल ह्या औषधा थ्रू केलं जातं. ह्याच्यामध्ये तंबाखू असल्यामुळे, तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण असते, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तंबाखूमध्ये निकोटीनचं प्रमाण असते. ते किड्यांच्या आळ्यांच्या नर्वस सिस्टीमवर काम करतं, नर्वस सिस्टीम त्यांची खराब करतं, त्यामुळे त्यांची हालचाल मंदावते. तसंच मिरचीमध्ये कॅप्सिसिन नावाचा एक घटक असतोय, जो त्यांच्या त्वचेवर, म्हणजे आळ्यांच्या किड्यांच्या त्वचेवर रॅशेस वगैरे आणून त्याच्यात म्हणजे त्रास होतो, त्या झाडापासून लांब राहतात. त्याचे आणखी थोडे आहेत. लसणामध्ये असणारं ॲलिसिन हे घटक
झाडावर येणाऱ्या किंवा भाजीपाल्यावर येणाऱ्या बुरशींना लांब ठेवतं. लसणाचा इफेक्ट अँटी फंगल पेस्टिसाइड म्हणून सुद्धा आपण करू शकतो. आणि ह्या औषधाचा वापर केमिकल फर्टिलायझर्स इतका माणसासाठी म्हणजे डेंजरस नाहीच, पण ह्यामुळे प्रभावी पद्धतीने कीड नियंत्रण हे होतं. ह्याच्या वापरानंतर मग जो भाजीपाला आपण फक्त एकदा आपल्या घरगुती पाण्याने धुवून डायरेक्ट वापरायला घेऊ शकतो. पेस्टिसाईडच्या बाबतीत ते होत नाही. केमिकल पेस्टिसाईडच्या बाबतीत हे जे आपलं लमित औषध तयार झालेलं आहे, तुम्ही आपल्या टेरेस गार्डनसाठी, परड्यात असलेल्या, परसबागेत असलेल्या भाजीपाल्यासाठी किंवा कमर्शियली जर तुमची बागायती असेल, कोणत्याही पद्धतीची पीक असेल, कोणत्याही, त्याच्यावर असलेल्या अळींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. पहिल्या फवारणीनंतर दुसऱ्या फवारणीमध्ये साधारण 7 दिवसाचा गॅप ठेवावा. 2 वेळा मारल्यानंतर आपल्याला रिझल्ट हे 100% हमखास मिळतात. एकदा आपल्या पूर्वजांवर विश्वास ठेवून ह्या औषधाचा वापर करून बघा, तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. हे साधारण आपलं जे लमित आहे ते एका पंपाला 150 ml 150 mlच्या आसपास आपण घालायचे. आता तुम्ही पाहू शकता याचा वास खूपच बेकार येतोय, आपल्याला जाणवतंय. तर किड्यांना, कीटकनाशकांना नक्कीच जाणवणार. चलो, अशा पद्धतीने प्रेशर बिल्ड झाला. अशा पद्धतीने तुम्ही फवारणी घेऊ शकता. नैसर्गिक शेतीशी रिलेटेड अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काय बेल आयकॉन प्रेस करा, पण जरा दाबून द्या. हां, दाबून घ्या. इथून पुढे असाच नवनवीन कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुमचे काही सजेशन्स असतील किंवा काही जर काहीही सुचवायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पर्सनल DM सुद्धा करू शकताय. तुम्हाला अशी काही औषध माहिती असतील की पूर्वापार आमच्या गावामध्ये जुनी लोक अशा पद्धतीने शेतीसाठी नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करत होते, वापर करत होते, तर ते सुद्धा आम्हाला कळवा. त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू.